अनुभव हा माणसाला आयुष्यात खूप महत्त्वाचा ठरतो। हाच अनुभव घेत राजकारणात उतरलेले मातब्बर नेते म्हणजे शरद पवार। लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसे तसे शरद पवार त्यांच्या अनुभवाचा फासा हळूहळू टाकत महायुतीला अडचणीत आणतात। मी असं म्हणण्याचं कारण म्हणजे नुकताच धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात झालेला प्रवेश आणि राजकारणातील 3 मातब्बर नेत्यांची झालेली बैठक। शरद पवारांनी एका दगडात 2 पक्षी मारलेत। ते नेमकं काय, याचा फायदा कुणाला आणि तोटा कुणाला, हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी संजना, तुम्ही पाहताय टीओडी मराठी। महादेव जानकर यांनी शरद पवारांना डच्चू देत महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे माढ्यात महादेव जानकर यांच्या रूपाने बारामती आणि माढा सेफ करण्याचा जो शरद पवारांचा डाव होता तो फसला। नंतर या ठिकाणी शरद पवारांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आणि तीच त्यांच्या कामी आली। त्याचं कारण म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते। अर्थात ते भाजपमध्ये होते। त्यांनी त्यांचा प्रचार देखील सुरू केला होता। शिवाय त्यांना भाजपकडून उमेदवारी दिली जावी अशी विनंती देखील करण्यात आली होती। मात्र या विनंतीला जास्त महत्त्व न देता भाजपने पुन्हा एकदा सध्याचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच उमेदवारी दिली आणि हीच नाराजी भाजपच्या पथ्यावर पडू शकते। अर्थात भाजपने मोहिते पाटील घराण्याची नाराजी दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, मात्र ते अपयशी झाले। मात्र हा नाराजीचा फायदा करून घेतला तो शरद पवारांनी। विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवारांचं राजकारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। विजयसिंह मोहिते पाटील हे महाराष्ट्राचे कधी काहीचे उपमुख्यमंत्री आहेत। राष्ट्रवादीमध्ये असताना त्यांनी माढाच्या लोकसभेचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व देखील केले। शरद पवारांनी त्यांच्या गरजेच्या राजकारणाचा उपयोग करत धैर्यशील मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी पवार गटात खेचून आणलं असं म्हणलं तरी काय हरकत नाही। आणि नुकताच धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश झाला असून येत्या 26 एप्रिलला धैर्यशील मोहिते पाटील माढ्यातून लोकसभा उमेदवारीसाठी शरद पवार गटातून फॉर्म भरणार आहेत। त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघाचं गणित आता क्लिअर झालं। माढ्यामध्ये निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील अशीच लढत होणार आहे। आता या ठिकाणी मोहिते पाटील घराण्याची ताकद काय हे देखील जाणून घेऊयात। शरद पवार यांच्या या खेळीने आता सोलापूर आणि माढा सेफ झाला असं म्हणण्याचं कारण म्हणजे शंकरराव मोहितांपासून ते आता रणजितसिंह मोहितांपर्यंत सोलापूर मधल्या प्रत्येक तालुक्यात मोहिते पाटील घराण्याचा एक भक्कम गट सक्रिय। माढ्याबद्दल बोलायला गेल्यास माढा हा 2009 साली तयार झालेला नवा मतदारसंघ आहे। या मतदारसंघात सोलापूर आणि सातारा दोन्ही जिल्ह्यातले मतदारसंघ येतात आणि सोलापूर जिल्ह्यातली सगळी राजकीय सूत्र ही गेली 60-70 वर्ष मोहिते पाटलांच्या घराण्यातून हलतात। आणि माढ्याबद्दल बोलायला गेल्यास विजयसिंह मोहिते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झालेत। जनसंपर्क आणि कामामुळे माढा मतदारसंघात मोहितेंना मानणारा मोठा वर्ग आहे। शिवाय 2009 ला लोकसभेत स्वतः शरद पवार माढ्यात 3 लाखाहून जास्त मतांनी जिंकून आलेत। त्यामुळे आता माढा आणि सोलापूर आघाडीसाठी सेफ झाली अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आणि असं विश्लेषक देखील सांगतायत। आता या ठिकाणी शरद पवारांनी एका दगडात 2 पक्षी कसे मारले, शरद पवारांची नेमकी खेळी काय हे देखील जाणून घेऊयात। शरद पवारांचं बेरजेचं राजकारण अनेकांना अचंबित करणार असतं। हाच डाव त्यांनी मोहिते पाटील आणि माढा संबंधी खेळला। कधी काळी ज्यांनी महाराष्ट्राचं राजकारण अनेक वर्ष गाजवलं, राष्ट्रीय पातळीवरही देशाचं नेतृत्व केले असे दिग्गज नेते म्हणजे सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार सोलापुरात एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। तिन्ही नेत्यांमध्ये बैठक देखील पार पडली। त्यांच्या या भेटीवर बोलताना जयसिंह मोहिते पाटील म्हणाले, माढा, उस्मानाबाद, बारामती आणि शिरूर या 5 ते 6 जिल्ह्यात आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रावर तिन्ही नेत्यांचा मोठा प्रभाव आहे आणि हे खरं आहे। त्यामुळे आता हे तिघं पुन्हा एकत्र आलेत आणि यामुळे सगळ्याच ठिकाणाची आणि खास करून माढा आणि सोलापूरची राजकीय गणित बदलू शकतात। आता यामुळे काय होईल तर बघा, प्रणिती शिंदे यांना सोलापूरमध्ये मोहिते पाटलांची ताकद आणि या नेत्यांचं त्रिकूट याचा फायदा होऊ शकतो। माढ्यामध्ये मोहिते पाटलांची ताकद आहेच, अर्थात माळशिरस मधून त्यांना लीड मिळेलच। मात्र फलटणचे रामराजे निंबाळकर, करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील, माढा येथील संजय कोकाटे, माळशिरसचे उत्तम जानकर यांच्यासह काही मंडळी नाराज होते। हे सारं गणित शरद पवार यांनी जाणून पुन्हा एकदा पक्ष उभारणी आणि जुन्या नेते मंडळींना एकत्र आणण्यात यश मिळवले। या आमदारांचे देखील पाठबळ माढ्यातून मोहिते पाटील यांना मिळू शकतो।
आणि याचा उपयोग शरद पवार विधानसभेच्या निवडणुकीत करणार नाहीत असं तर आपण म्हणत शकत नाही। आता या सगळ्यामुळे भाजपला आणि परिणामी महायुतीला धक्का बसू शकतो असं म्हणण्याचं कारण काय, तर मोहिते पाटील घराणं हे माढा सोलापूरमध्ये महत्त्वाचं ठरतं। याच घराण्याची साथ भाजपला 2019 मध्ये लाभली होती आणि म्हणूनच मोहिते पाटील यांच्या माळशिरसमधून निंबाळकरांना 1 लाखाहून अधिक मतांची आघाडी मिळाली होती आणि त्यामुळे निंबाळकर 85,000 मताधिक्याने निवडून आले होते। माढ्यात निंबाळकरांना 1.25 लाखाहून अधिक मतं मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका मोहिते पाटील घराण्यानं बजावली होती। आता मोहिते पाटील यांची थेट लढत निंबाळकरांशी होणार आहे, म्हणजे 2019 ची जी सगळी मतं मोहिते पाटलांमुळे मिळाली होती ती आता मोहिते पाटलांकडे मिळतील आणि भाजपला या ठिकाणी धक्का बसू शकतो। त्यामुळे भाजपला ही गोष्ट पथ्यावर पडू शकते। दरम्यान तुम्हाला काय वाटतं, शरद पवारांच्या या खेळीनं नेमका कोणाचा तोटा होईल? शरद पवारांना या खेळीचा फायदा होईल का? आणि कोण असेल माढ्याचा पुढचा खासदार? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।